नाले स्वच्छता कामात मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचं नागरिकांना विनम्र आवाहन. राजस्थानी समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वास. पुणे जोधपूर पुणे दैनंदिन रेल्वे सेवा खरं सुरू करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश. शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का. पनवेल उरणमधील ज्येष्ठ नेते जयम म्हात्रेंचा शेकापला रामराम. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची म्हात्रेंची होती मागणी. पक्षाने दुर्लक्ष केल्याने म्हात्रेंचा शेकापला रामराम. काँग्रेसच्या संविधान सद्भावना रॅलीला नाशिकमधून सुरुवात. रॅलीच्या माध्यमातून राज्यात शांती आणि सद्भावनेचा संदेश देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर एका आठवड्यात पाकिस्तानचे 70,000 कोटींचं नुकसान. शेअर बाजारामध्ये जवळपास 70,000 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती. महाबळेश्वरमध्ये राज्य सरकारचा महापर्यटन उत्सव. 2 ते 4 मे रोजी महापर्यटन उत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार उद्घाटन. शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरून अनेक तरुण आक्रमक. मंत्रालयात आंदोलनासाठी राज्यभरातून तरुण दाखल. विविध मागण्यांसाठी शिक्षक भरतीचे उमेदवारांचं आंदोलन. पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात. पीएमपी बसचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात. बसची 5 दुचाकी 1 रिक्षा आणि कारला धडक. अपघातात अनेक जण जखमी. जूनच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन करणार. शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन करणार. बच्चू कडू यांची घोषणा. बदलापूरचं होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सोयीसाठी नव्हे तर गैरसोयीसाठी. होम प्लॅटफॉर्ममुळे होते मोठ्या प्रमाणात गर्दी. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.